आणि माझ्या पुढे उपस्थित हा तमाम सनातनी हिंदू भारतीय समुदाय, समस्त विश्वात जर असं कुठलं राष्ट्र आहे जे मोठ्या अदबने हे सांगू शकते की ज्ञान समुची विश्वाच्या आधी इथे येऊन टेकलंय, ते राष्ट्र आहे माझं भारत. समस्त विश्वात जर असं कुठलं राष्ट्र आहे जे गर्वाने सांगू शकते की त्याची संस्कृती ही विश्वातली सगळ्यात पौराणिक संस्कृती आहे, ते राष्ट्र आहे माझं भारत. भारत एक असं राष्ट्र जिथं 16 वर्षाच्या तान्ह्या पोरांनी स्वराज्याची पहिली वीट ठेवली. भारत एक असं राष्ट्र जिथला एक संन्यासी शिकागोला गेला आणि आपल्या पहिल्या वाक्यात माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका म्हणून पहिल्या वाक्यामध्ये त्या अमेरिकेला टाळ्या वाजवण्यास हतबल केलं. भारत एक असं राष्ट्र जिथली एक नारी अशी लढली की इंग्रजांनी सुद्धा म्हटलं खूप लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. भारत एक असं राष्ट्र जिथला एक राजकुमार संपूर्ण वैभवाचा त्याग करून समस्त विश्वाला शांतीचा पाठ द्यायला निघाला आणि तो गौतम बुद्ध बनवायला लागला. भारत एक असं राष्ट्र ज्यांनी आपल्या गर्भाशयात विश्वातल्या सगळ्या धर्मांना स्थान दिलेलं आहे. भारत एक असं राष्ट्र जिथं आज आपण मशिदांमध्ये अजानांबरोबर मंदिरांमध्ये घंटांचा नाद ऐकतो, ते माझं भारत. आणि त्या भारताचा मी एक छोटासा अंश आशिष भारतवंशी आज आपल्या पुढे उभा आहे. प्रबोधन करायला, उद्बोधन करायला मी आधीच सांगून देतो, उद्बोधन करणं, प्रबोधन करणं, व्याख्यान देणं हे सगळं सोडलंय मी. 12 वर्ष झालेत मला व्याख्यान देता देता. मी पहिलेच सांगतो, माझे भाषण टाळ्या घेण्यासाठी मी देत नाही. टोचणार असेल आताच निघून जा. ती माऊली, त्या बलिदानी झालेला शहीदांचा तो परिवार इथं बसलेला होता, ते गेलेत. माझं मन मोकळं झालं, हलकं झालं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला आता मी. 2 मिनिटात तुम्हाला कळेल समाजाची अवस्था काय. कोणता दिवस साजरा करतोय आपण? अखंड हिंदुस्थान संकल्प दिन, बरोबर सर? समाजाची अवस्था बघा आता. कुठल्या चौकात आहोत आपण? टिळक चौक, बरोबर? हात वर करा, प्रश्न विचारतो. 2 प्रश्न विचारेल. विचारू? टिळकांची जयंती सांगा मला. हात वर करून सांगा. करा हात वर. कोणाला माहिती आहे? टिळकांची जयंती सांगा. 1 ऑगस्ट पुण्यतिथी आहे. दुसरा प्रश्न विचारतो, या राष्ट्रासाठी कुठल्याही जवानांनी बलिदान का देऊ नये? त्याचं उत्तर तुम्ही द्या मला आता. दुसरा प्रश्न विचारतोय, टिळकांची जात सांगा. 2 मिनिटं लागणार नाही तुम्हाला त्यांची जात सांगायला. जयंती सांगायला तुम्हाला गुगल करावं लागतं आणि तुम्हाला एखाद्या महापुरुषाची जात सांगायला 2 मिनिटं लागतात, 2 सेकंद लागतात. का माहितीये? जो राष्ट्र अपने आप में बटा हो, जो खंड खंड और जातियों में बटा हो, वो समाज अखंड हिंदुस्तान का सपना नहीं देख सकता. याद रखना मेरी बात. मी आताही सांगतोय, मी टाळ्या घ्यायला उभा होत नाही. समाजाची अवस्था आहे, स्वतःकडे बघा. पुढचा प्रश्न विचारू? वाईट वाटतं का
हो तुम्हाला? हिंदुत्ववादी आहात आपण, हो नाही तर नाही म्हणा. हो, ज्या माणसाने हिंदुत्वाची संकल्पना दिली त्या सावरकरांना कोणी शिव्या घातल्या वाईट वाटतं का तुम्हाला? म्हणा हो. सांगा जयंती केव्हा आहे सावरकरांची? पुढचा प्रश्न विचारू, जात काय होती सांगा त्यांची? अरे जो समाज जातियों में बटा हो, समाज को धक्का देके तोड़ने में समय कितना लगेगा आप सोचो. कुठल्या समाजाचं स्वप्न बघताय तुम्ही? कुठल्या समाजात जगताय तुम्ही? महापुरुषांचे कर्म धर्म कार्य सोडून द्या. सोपा प्रश्न विचारतो, विचारू. शिवाजी महाराजांची जयंती कधी येते सांगा? 19 फरवरी. बाबासाहेबांची कधी येते? 14 एप्रिल. तुम्हाला या जयंत्या का माहितीये? माहितीये तुम्हाला? कारण त्या दिवशी सुट्ट्या असतात. हसू नका, लक्षात घ्या. जो समाज त्याच्या महापुरुषांना फक्त सुट्ट्या दिल्यावर आठवण काढतो ना, तो समाज फक्त सुट्ट्यांच्या दिवशी झोपा काढायला पैदा झालेला आहे. आता हसा स्वतःवर. कुठल्या समाजात राहतोय आपण? कुठल्या समाजाचं प्रभुत्व करणार आहोत आपण? अरे स्वतःला हिंदुत्ववादी भारतीय सनातनी म्हणताना लाज तरी वाटते का थोडीशी? त्या महाभारताच्या रणयुद्धामध्ये अर्जुनाने कृष्णाला सांगितलं, म्हणे मी युद्ध नाही करू शकणार कृष्णा. गीतेचा सार सांगितलाय कृष्णाने, सार संपलाय. कृष्ण काय म्हणतोय? पाया पड. अर्जुन पुढे आले, श्रीकृष्णाच्या पाया पडू लागले. कृष्ण मागे सरकले. म्हणे काय करतोय अर्जुना? म्हणे वल्लभा तूच बोलला पाया पड. म्हणजे तू आणि मी वेगळा? म्हणे हो. म्हणजे तू वेगळा मी वेगळा, तू माझ्या पाया पडतोय? म्हणे हो. हे युद्ध आपण कधी जिंकू शकणार नाहीये. तुमचं लग्न झालंय का? लग्न किती लोकांचं झालंय? हात वर करा. दुसरा प्रश्न विचारतो, तुमचं स्वतःचं घर आहे का? ते घर कोणाचं आहे? तुमचं आहे? हे राष्ट्र कोणाचं आहे? आपलं आहे? घर तुमचं आहे, राष्ट्र आपलं आहे. जर तुमच्या घरावर दरोडेखोर आले, तुम्ही आपलं घर वाचवणार का? बाजूचा सांभाळायला आला नाही, मदतीला आला नाही तरी सुद्धा वाचवणार का? हो ना? मग राष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट येतं, समाजावर जेव्हा जेव्हा संकट येतं, तेव्हा आपण काय म्हणतो? समाज आपला आहे, बाजूचाच चालला नाहीये, मी कशाला जाऊ? घर तुमचं आहे, पत्नी सांगताना हक्काने माझी आहे. मग तिच्यावर जर कोणी बोट उचलला ते तुमचं कर्तव्य आहे. श्रीकृष्णाने सांगितलं, अर्जुना जोपर्यंत तुला समाज म्हणजे मी म्हणजे समाज, हे युद्ध म्हणजे मी म्हणजे युद्ध जोपर्यंत दिसणार नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकू शकत नाही. जर तुला स्वतःमध्ये मी दिसतोय तर स्वतःच्या पाया पड. पण पाया पडत असताना एक लक्षात घे, तू आणि मी वेगळा नाही आहो. लक्षात घ्या, हे राष्ट्र म्हणजे तुम्ही म्हणजे राष्ट्र. जर तुम्ही स्वतःला घडवू शकले तरच हे राष्ट्र घडणार आहे. तुम्ही स्वतःला घडवू शकत नाही तर फुकटच्या बाता करू नका. इथं काही अर्थ नाहीये, काहीच अर्थ नाहीये. 30, 35, 40, 50, 60, 70च्या वयोगटातले लोक इथं बसलेले आहेत. माफ करा हंकारे सर, आपण भाषणात सांगतो बाप समजून घेताना मुलांना घडवतोय आपण. अरे मुलं व्यसनाधीन होतात माहितीये मला. मुलं बिघडतात, पिढी बिघडताय. त्या पिढीला जन्म देणारी पिढी कोणाची होती? आम्हाला मोठं करणारी पिढी कोणाची होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली वीट ठेवली, वय 16 वर्ष. संभाजीराजे बलिदानी झाले, वय 32 वर्ष. झाशीची राणी माय मेरी
समाजाचं रक्त येते, पण त्या समाजाला जर घडवायचं आहे, शिवाजी बाजूच्या घरात नाही स्वतःच्या घरात जर जन्माला घालायचं आहे, तर आधी जिजाऊ आणि शहाजीला सज्ज व्हावं लागेल. 4 पुरुषार्थ आहेत, 4 पुरुषार्थ. स्वतःला हिंदुत्ववादी सनातनी भारतीय म्हणतोय ना, सनातनाचे 4 पुरुषार्थ आहेत, 4 खांब आहेत त्या पुरुषार्थाचे. धर्म अर्थ काम मोक्ष. काय म्हणतात चाणक्य? सुखस्य मूलम धर्म, धर्मस्य मूलम अर्थ. म्हणजे काय? सुखी राहायचं आहे तर धर्माचं आचरण करावं लागेल, आणि धर्म टिकवायचा आहे तर हातामध्ये अर्थ असायला पाहिजे. प्रत्येकाला हातात बंदुका घेऊन सीमेवरती लढायला जायचं नाही. फक्त 19 फरवरी आली, 15 ऑगस्ट आला, संभाजी महाराजांची पुण्यतिथी जयंती आली म्हणून जयघोष द्यायला उभं राहायचं नाहीये. तुम्ही काय कमवता, तुम्ही काय घडवता, या राष्ट्राला किती अर्थसंकल्पना देता, ते सुद्धा महत्वाचं आहे. कारण ज्याच्याकडे पैसा आहे तोच राष्ट्र बळकट आहे. नुसतं आम्ही संख्येने मोठे होऊन चालणार नाहीये. संख्येने मोठे होत आम्ही, आमची संख्या मोठी आहे. या राष्ट्रामध्ये काय होतं, संख्येने मोठं झालं तर जास्तीत जास्त एका जातीचा आमदार येतो, खासदार येतो. बाबासाहेबांची जात कोणती, शिवाजी महाराजांची जात कोणती, गांधी कुठल्या जातीचे, फुले कुठल्या जातीचे? तुम्हाला माहिती आहे आपण या महापुरुषांच्या जाती का काढतो? कारण आपल्याला माहिती आहे आपली लायकी नाही, आपण त्या महापुरुषांसारखे होऊ शकणार आहोत. जो शहीद, जो बलिदानी तिथे बलिदानी जातोय, तो कुठल्या एका जातीसाठी जातोय का? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची वीट ठेवली, स्वराज्य घडवलं, कुठल्या एका जातीसाठी घडवलं का? अरे मुळात तुम्हालाही माहिती आहे आपले कर्म तसे कधी होऊ शकत नाही. त्या माणसाच्या नखा एवढं सुद्धा आम्ही जगू शकत नाही. म्हणून आम्ही का महान आहोत? कारण आम्ही त्या माणसाच्या जातीतले आहोत. आम्ही त्या महापुरुषासारखे कर्म करू शकत नाही. म्हणून त्या महापुरुषांनी या राष्ट्रासाठी, समाजासाठी, स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान आम्ही कधीच समजू शकत नाही. म्हणून आम्ही परत त्या महापुरुषाला खेचून त्याच्या जातीमध्ये परत आणलं. का? कारण आम्ही जातीची रेष ओलांडू शकत नाही ना, म्हणून आणलं. या राष्ट्रातून सगळे धर्म जर गेलेत ना, 15 दिवस लागतील या जाती जातींमध्ये भांडणं लागायला. आम्ही या जातीचे आहोत, आम्ही अमुक जातीचे आहोत. वरून तुमचे पूर्वज सुद्धा बघून सांगत असतील, अरे किती मला एक काढणार आहे माझ्या नावाने, स्वतःचे कर्म तर काही कर. महापुरुषांना सुद्धा लाज वाटेल, इतके जातीवादी झाले होते आपण. आणि तुम्हाला खरंच बघायचं आहे ना जातीची ताकद किती मोठी आहे, तर बघायचं आहे ना, फक्त एवढं करा, 2 बॉर्डर आहे, बांगलादेश आणि पाकिस्तान, क्रॉस करा, चालले जा. गळे कापताना तुमची जात सुद्धा विचारणार नाही ते लोक. अरे कुठल्या राष्ट्रात जगतोय आपण, कोणते कर्म करतोय आपण? स्वामी विवेकानंद काय म्हणतात? स्वामी विवेकानंद म्हणतात दुर्बलता मृत्यू है, शक्ति ही जीवन है. शक्तिशाली कौन है? शक्तिशाली वो है जिसे धर्म बताने के लिए धर्म की बातें नहीं करना पड़ता.
जर तुम्ही समाजहित, राष्ट्रहित, धर्महित फक्त याकरिता करून राहिलेले आहात कारण तुम्हाला कोणीतरी वर बसलेला मनुष्य किंवा वर बसलेला देव तुमच्याकडे बघतो आहे, म्हणून पुण्य कर्म अर्जित करायचे आहे, म्हणून जर तुम्ही धर्माचं कार्य करत आहात, एवढं लक्षात ठेवा, तुम्ही देवावर प्रेम करत नाही, तुम्ही त्याला घाबरता. ज्या माणसाला कर्मावर आणि धर्मावर प्रेम असतं त्याला धर्मशास्त्राच्या गप्पा करायची गरज पडत नाही. माझ्यात माणुसकी आहे, मी माझ्या बापाचा आदर करतो, मी माझ्या आईचा आदर करतो आणि मला माझ्या आई बापाची सेवा करायला पाहिजे हे पुत्र धर्म शिकवायला मला कुठल्या शास्त्राची गरज आहे का? एखाद्या स्त्रीचा सन्मान करायला पाहिजे, ते माझा बंधू धर्म आहे हे समजायला मला कुठल्या शास्त्राची गरज आहे का? हे राष्ट्र माझं आहे आणि मी या राष्ट्राला समर्पित आहे, कारण ज्या राष्ट्राने मला जन्म दिला त्या राष्ट्रासाठी मी समर्पित आहे. त्या राष्ट्रासाठी मला जगावं लागेल, मरावं लागेल, झटावं लागेल, हे समजण्यासाठी कुठल्या शास्त्राची गरज आहे का? म्हणून विवेकानंद म्हणतात, जिस व्यक्ती में बल है वो धर्म की बातें नहीं करता, वो स्वयं धार्मिक होता है. कारण ज्याच्यात बळ आहे, सतबुद्धी आहे, तो शास्त्राचा अभ्यास न करता सुद्धा या राष्ट्रासाठी आणि समाजासाठी जगू शकतो. एखादा माणूस जेव्हा धर्म सोडतो ना, आपली परिस्थिती बघा कशी आहे. परिस्थिती, एखादा माणूस जेव्हा धर्म सोडतो, दुसऱ्या धर्मात जातो, आपण त्याला शिव्या घालतो. स्वामी विवेकानंद काय म्हणतात? स्वामी विवेकानंद म्हणतात, माझ्यासाठी तुळशीपेक्षा जास्त श्रेष्ठ एखादा वांग आहे. अरे पोटाच्या खळग्या भरल्या नसतील, पाठीचे कणे कसे ताट होणार आहे? ज्या समाजाच्या त्या शेवटच्या घरापर्यंत पहिली मदत तुमची पोहोचायला पाहिजे होती, ती जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने मदत पोहोचवलेली आहे, तुम्हाला अधिकार नाहीये कुठल्याच मनुष्याला शिवीगाळ करायचा की तू धर्म का सोडला. ती हाक की विवंचना पहिले तुमच्या कानी यायला पाहिजे. ती येत नसेल आणि पुरुषार्थामध्ये अर्थकार्य काय आहे हे कळत नसेल, माफ करना साहब, लेकिन गर्व से कहो हम हिंदू हैं, ये सिर्फ आपकी बातें हैं, आचरण नहीं. भगतसिंग, सुखदेव, राजगुरु फाशीच्या तख्तावर चालले होते. तिघांमध्ये शर्त लागली आहे. काय शर्त लागली आहे तिघांमध्ये? तिघांमध्ये शर्त लागली आहे की कोणाचं वजन जास्त होत आहे का? कारण तेव्हा समज होती, फाशीच्या तख्तावर आपलं मुंडकं लागलं की ज्याचं वजन जास्त तो पहिले फासावर जाणार, तो पहिले खाली जाणार. तो काळखंड होता आणि नुसत्या गोळ्या चालवल्या नाहीये भगतसिंग यांनी, जगाचा अभ्यास केलाय त्यांनी, जगाचा अभ्यास. आम्ही कसला अभ्यास करतो? आमच्या जातीचा किती टक्का आहे, आमचा आमदार येईल का, T20 मध्ये किती 20 पेट्रोल आहे, आता किती खर्च काढायचा आहे. जो राष्ट्र स्वतःला घडवू शकत नाही त्या राष्ट्राने विश्वगुरु व्हायचे गप्पा नाही करा. कोणाला ज्ञान देणार आहात तुम्ही? हे असा विखुरलेला समाज
राज्यांमध्ये भांडण आहे, जाती जातीमध्ये भांडण आहे, असा विखुरलेला समाज. अरे आप स्वयं खंडित हो, आप अखंड भारत के सपने मत देखो. अधिकार नहीं है हमें. स्वामी विवेकानंद त्या माणसाने आपल्याला काय शिकवलं? गर्व से कहो हम हिंदू है. ज्या क्षणाला त्या माणसाची मृत्यू झाली ना, 31 बिमाऱ्या होत्या स्वामी विवेकानंदांना. 31 बिमाऱ्या. का माहितीये? तो माणूस परदेशात गेला, या राष्ट्राचा ध्वज तिथं फैरून आला, आणि इथं आल्यावर त्या माणसाला साधी आर्थिक मदत कोणी केलेली नव्हती. तो परत परदेशात गेलाय. शेवटची स्थिती माहिती आहे स्वामी विवेकानंदांची काय झालेली होती? मला रोज एखाद्या ठिकाणी भाषण दिल्यावर ते भाषण करते, जेवायला देतील म्हणून त्या माणसाने रोज भाषण केलेत आपल्या शेवटच्या आयुष्यात. माझ्या आईला मी साधं एक घर घेऊन देतो म्हणून एका घरासाठी संपूर्ण पैसे दिले. हा संन्यासी आहे, हा कुठला कोर्ट केस करणार आहे? घर सुद्धा शेवटच्या क्षणाला मिळालेलं नाहीये त्यांना. तो माणूस झटत राहिला, मरत राहिला. तरी तो काय बोलला माहितीये? त्यांना कोणीतरी विचारलं, स्वामी जी आप राष्ट्र प्रेम की बातें करते हैं, आप धर्म प्रेम की बातें करते हैं, आप धर्म जागरण की बातें करते हैं, आप राष्ट्र को स्वतंत्रता क्यों नहीं दिलाते? स्वामी विवेकानंद म्हणाले, राष्ट्र को स्वतंत्रता दिलाना मेरे लिए कोई बहुत बड़ी बात नहीं है. सवाल सिर्फ इस बात का है कि क्या राष्ट्र उस स्वतंत्रता के लिए तैयार है? मी आज तुम्हाला प्रश्न करतोय, भारताला अखंड भारत करायला वेळ लागणार नाही, पण हा समाज स्वतः अखंड आहे का हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा. शेवटच्या क्षणापर्यंत स्वामी विवेकानंदांना त्रास झाला, यातना झाली आहे, तरी स्वामी विवेकानंद काय म्हणतात? स्वामी विवेकानंद म्हणतात, ये राष्ट्र एक जहाज की तरह है और हम सब उस जहाज में बैठे हुए हैं. यदि ये जहाज डूबता है तो मैं इस जहाज के साथ डूबना पसंद करूंगा, लेकिन डूबने से पहले इस जहाज में बैठे हुए हर आदमी को समझाऊंगा राष्ट्र क्या है, राष्ट्र चेतना क्या है, समाज क्या है, धर्म किसे कहते हैं. और उसके बाद भी यदि ये राष्ट्र डूबना चाहे तो मैं उसके साथ में डूबूंगा. खूप काही मागत नाहीये तुम्हाला मी, खूप काही मागतच नाहीये तुम्हाला. अरे निदान एवढं करा. मी आज जेव्हा इथे येणार होतो ना, आम्हाला सांगतात म्हणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भरपूर क्रेज आहे, बरोबर? महाराजांच्या नावावर लोक रक्त सळसळतं म्हणे, बरोबर? अरे निदान ज्या क्षणाला तुमची मृत्यू होईल ना, तुम्ही आपल्या राजा पुढे जेव्हा उभे राहाल, त्या राजाला छाती ठोकून सांगू तरी शकले पाहिजे, रे अरे राजा तुला अपेक्षित होता तसा मावळा म्हणून जगलोय मी. जातीपातीला न बघता ज्या स्वराज्याची निर्मिती तू केली, त्या स्वराज्यामध्ये अपेक्षित होता तसा मावळा म्हणून जगलोय मी. सांगू शकता? बुद्धीनी, शक्तीनी, युक्तीनी, ताकदीनी तुला जसा हवा होता राजे, तसा हिंदवी स्वराज्याचा मावळा म्हणून जगलोय मी. मी परत सांगतो, मी तुमच्या टाळ्या घ्यायला इथे उभे झालेला नव्हतो. या भाषणानंतर मला शिव्या घालायच्या घाला, मला फरक पडणार नाहीये. परत उभा राहील, परत सांगेन तुम्हाला, राष्ट्राला कशाची गरज आहे लक्षात घ्या.
समाज राष्ट्र अखंडित होईल त्याआधी स्वतःला अखंडित करा. 3 गोष्टी मागतोय तुम्हाला, फक्त 3 गोष्टी. ज्या माणसाचं शरीर कामातून जातं ना त्याच्यावर दुसरा प्रहार करतो. ज्या माणसाची बुद्धी कामातून जाते त्याच्यावर शत्रू हा बुद्धीने स्वारी करतो. तुमचा इतिहास पलटून दिला जाईल, तुम्हाला कळणार सुद्धा नाही आपण काय शिकतोय. आणि ज्या माणसाची आत्मा कामातून जाते ना तो माणूस स्वतःचा शत्रू होतो. म्हणून राष्ट्राला जर काही द्यायचं असेल तर एकच द्या, स्वतःची आत्मा, स्वतःची बुद्धी आणि स्वतःच्या शरीरावर काम करा. आणि श्रीकृष्ण जसे सांगतात की समाज म्हणजे मी म्हणजे समाज, राष्ट्र म्हणजे मी म्हणजे राष्ट्र. जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही आणि स्वतःचं कुळ, स्वतःचं गोत्र, स्वतःची जात, स्वतःचं वंश जोपर्यंत तुम्हाला भारतवंशी वाटणार नाही तोपर्यंत तुम्ही भारताला देणं देऊ शकत नाही. ज्या क्षणाला ते वाटेल त्या क्षणाला समजा तुम्ही राष्ट्रासाठी कार्य करू शकता. आणि ते कार्य केल्यावर ज्या क्षणाला तुमचा मृत्यू होईल त्या क्षणाला छाती ठोकून राजा पुढे उभा राहून एवढंच सांगा, राजा तुला अपेक्षित होता ना तसा मावळा म्हणून जगून आलोय. या समाजामध्ये खंड पडावं असल्या कुठल्याही नामर्दाचं आयुष्य जगून आलेलो नाहीये. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.